आहोत इतिहासाचा पहिला धडा, इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, भाग 2। आता आपण पाहूया युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन। इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान यामध्ये प्रचंड प्रगती झाली। वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास हळूहळू विचारवंतांना वाटू लागला आणि त्यामुळे युरोप, अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले आणि त्यामुळे साहजिकच इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व आलं, भाबडेपणा, अंधश्रद्धेला तडा गेला। इतकंच काय तर विद्यापीठात इतिहास हा स्वतंत्र विषय म्हणून सुद्धा त्याला स्थान मिळाले। हे चित्र हळूहळू बदलू लागलं। 1737 साली जर्मनीतल्या गॉटिंगेन या विद्यापीठाची स्थापना झाल्याबरोबर इतिहासाचा अभ्यास वाढला आणि इतिहासाचा अभ्यास करणारी इतर विद्यापीठे सुद्धा निर्माण झाली। या पाठामध्ये आपल्याला अनेक महत्त्वाच्या विचारवंतांचा अभ्यास करायचा आहे की त्यांचं इतिहास लेखनासंदर्भातलं मत काय आहे। पहिला आहे रेने देकार्त 1596 ते 1650। इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक आहे असं त्याचं मत होतं। रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ होता। त्याने लिहिलेलं पुस्तक किंवा ग्रंथ डिस्कोर्स ऑन द मेथड हे गाळलेल्या जागेसाठी सुद्धा येऊ शकतं किंवा 2 मार्काच्या प्रश्नांमध्ये सुद्धा येऊ शकतं। त्याचबरोबर एखादी गोष्ट सत्य खरी आहे हे निसंशयरित्या जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कधीच करू नये हा सुद्धा त्याने नियम मांडला। दुसरा विचारवंत आहे व्हॉल्टेअर, इसवी सन 1694 ते 1778। व्हॉल्टेअरचं मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये। व्हॉल्टेअर हा फ्रेंच तत्वज्ञ होता। इतिहास लेखनासाठी केवळ सत्य व घटनांचा कालक्रम यावरच लक्ष केंद्रित करू नये असे त्याचे मत होते। तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी बाबींचाही विचार केला पाहिजे असे त्याचे मत होते। शिवाय इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार त्याच्यामुळेच पुढे आला। कारण इतिहास म्हटल्यानंतर फक्त युद्ध, लढाया, संघर्ष हेच नसून मानवी जीवनाला स्पर्श करणारे सर्व घटक आहे असं त्याचं मत होतं आणि या दृष्टीने व्हॉल्टेअरला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे देखील म्हणतात। दुसरा विचारवंत जॉर्ज हेगेल हा जर्मन तत्वज्ञ। ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर त्याने भर दिला। इतिहासातील घटनाक्रम हा प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो असे त्याचे मत होते। इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या पुराव्यानुसार इतिहासाच्या मांडणीत बदल होणे स्वाभाविक आहे हा त्याचा अतिशय महत्त्वाचा असा विचार होता। कारण विज्ञानामध्ये एकच एक प्रयोग कितीही वेळा केला तरी त्यातून येणारा निष्कर्ष एकच असतो, परंतु इतिहासामध्ये मात्र त्या मांडणीत बदल होणं हे स्वाभाविक आहे। त्यानंतर त्याच्या ह्या विवेचनामुळे किंवा स्पष्टीकरणामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती या विज्ञानाच्या अभ्यासाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली। हेगेलने लिहिलेलं रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे। हे सुद्धा गाळलेल्या जागेसाठी येऊ शकतं। त्यानंतर हेगेलचा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे द्वंद्ववाद। इथे 2 गुणांचा प्रश्न येऊ शकतो। हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचं आकलन होत नाही। उदाहरणार्थ खरे, खोटे, चांगले, वाईट यामध्ये एकाने मांडलेल्या सिद्धांताला दुसऱ्याकडून छेद दिला जातो, त्यातून अयोग्य आणि योग्य मुद्दे बाजूला काढले जातात आणि सारासार विचार करून त्यातून समन्वय साधला जातो आणि त्यालाच म्हणतात द्वंद्ववाद। चौथा विचारवंत लिओपोल्ड व्हॉन रांके। 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके याच्या विचारांचा चांगलाच प्रभाव होता।
त्याने इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. आपल्या भारतात मोडी लिपीत उपलब्ध असलेली पेशवेकालीन पत्र हे अतिशय महत्त्वाची ठरतात पेशव्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, आणि त्यामुळे मूळ दस्तऐवज फार महत्त्वाचं ठरतं. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं त्याने सांगितले. त्यामुळेच ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य होईल असा विश्वास देखील त्याने व्यक्त केला. इतिहासामध्ये काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जगातील इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचं संकलन केलेलं आहे. 5वा विचारवंत आहे कार्ल मार्क्स, सन 1818 ते 1883. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्सने मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी एक वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो असं मांडणारा कार्ल मार्क्स आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर प्रत्येक व्यक्तीचे आपापसातील संबंध अवलंबून असतात. त्याच्या मते समाजाची विभागणी 2 गटात होते. एका गटाकडे उत्पादन साधनांची मालकी असते तर दुसरा काम करणारा कष्टकरी वर्ग असतो. उत्पादन साधनांचं वाटप समान न झाल्यामुळे समाजाची विभागणी 2 गटात होते, विषम गटात विभागणी होते आणि निर्माण होतो वर्ग संघर्ष. आणि या वर्ग संघर्षामध्ये ज्याच्या हातात उत्पादन साधने आहेत तो वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. ही त्याची मांडणी विश्वात बदल घडणारी ठरली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध मानला जातो. यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा आहे मुद्दा, तो म्हणजे ॲनल्स प्रणाली. हा सुद्धा 2 गुणांसाठी प्रश्न येऊ शकतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची एक प्रणाली उदयास आली. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त, आणि या प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. एरवी इतिहासाचा अभ्यास म्हणजे काय तर फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि मग त्या अनुषंगाने येणारं राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्ध एवढंच अभिप्रेत होतं. परंतु निव्वळ त्यावरच लक्ष केंद्रित न करता त्यावेळचे हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधनं, सामाजिक विभागणी यासारख्या विषयांचा अभ्यास करणंही महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचं श्रेय हे फ्रेंच इतिहासकारांना दिलं जातं. इतिहास लेखनाचा आणखीन एक वेगळा प्रकार अनुभवण्यास मिळाला तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. यापूर्वी फक्त पुरुषांच्या दृष्टिकोनातूनच इतिहास लेखन केलं जाई, त्यामुळे स्त्रियांना दुय्यम मानलं गेलं होतं. आणि मग असा एक काळ आला की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केली गेलेली इतिहासाची पुनर्रचना पाहण्यास मिळाली. त्यालाच म्हणतात स्त्रीवादी इतिहास लेखन. सीमा दी बोव्हॉर या फ्रेंच विदुषेने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका खऱ्या अर्थाने सिद्ध केली, आणि तिच्या लेखनामुळेच खरं म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखनाला बळकटी मिळाली. ती फ्रान्समधील थोर तत्त्वज्ञ आणि कादंबरीकार होती, आणि या लेखनामुळे पुरुष प्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. आणि आता स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, ज्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचं कौटुंबिक आयुष्य, या सगळ्या पैलूंचा सविस्तर विचार करणारं संशोधन सुरू झालं. आणि 1990 नंतर तर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून त्यांच्यावर आधारित इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. भारतात ताराबाई शिंदे यांनी सर्वप्रथम स्त्रीवादी इतिहास लेखनाला सुरुवात केली. त्यांचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ अतिशय प्रसिद्ध आहे. यानंतर पाठातील शेवटचा भाग
मायकेल फुको हा थोडा आधुनिक काळातील इतिहासकार आहे. 1926 ते 1984. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको याच्या लिखाणातून इतिहास लेखनाला एक नवी संकल्पना मिळाली. त्याचा ग्रंथ आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे मत त्याने प्रतिपादन केले आणि पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हेच केवळ इतिहासाचे उद्दिष्ट नसून भूतकाळात जे स्थित्यंतर घडलं म्हणजे बदल घडला त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधलं. फुको याने इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. इतिहासकारांनी यापूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या वेगळ्या विषयांचा सुद्धा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केला. मुलांनो, आज आपण आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती हळूहळू कशी मोठी होत गेली, विस्तारत गेली हे पाहिलं आणि पुढे पुढे तर शिल्पकला, चित्रकला, संगीत, नाट्य निर्मिती, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विषयांवर देखील स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले आणि यापुढील पाठात आपण भारतीय परंपरेवर अभ्यास करूया.